नेक्स्ट चॅप्टर इज पॉइंटर्स. ओके, सो आपण याच्यामध्ये बघणार आहे पॉइंटर्स इन C++. इट इज सेम लाईक सी. ओके, फक्त सिंटॅक्स म्हणजे सी इन सी आउट एवढंच आहे, बाकी सगळं सीचंच पॉइंटर्स आहे. तरी सुद्धा जर तुमच्या लक्षात नसेल तर आपण परत एकदा घेणार आहे डिटेल मध्ये. सो व्हॉट इज मीन बाय पॉइंटर? पॉइंटर इज अ व्हेरिएबल. Pointer is a variable which stores the address of another variable. Which stores the address of another variable. Okay, now means what? आता suppose जे non pointer variables आहेत. For example आपण integer variable घेतो, त्याच्यानंतर float घेतो, character घेतो. तर हे जे non pointers variable आहे त्याच्यामध्ये address नसतो. तर ह्याच्यामध्ये काय असते? एक व्हॅल्यू असते. तर इंटिजर ए मध्ये एक इंटिजर व्हॅल्यू असेल, बी फ्लोट आहे सो त्याच्यामध्ये फ्लोट व्हॅल्यू असेल, सी कॅरेक्टर आहे सो एनी सिंगल कॅरेक्टर एन्क्लोज्ड इन सिंगल कोट. ओके, सो जे नॉन पॉइंटर व्हेरिएबल्स असतात, नॉन पॉइंटर व्हेरिएबल्स, तर ह्याच्यामध्ये काय स्टोअर असते? व्हॅल्यू. इट स्टोअर्स द व्हॅल्यू. ओके, आता जे पॉइंटर व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू नसते तर त्याच्यात काय असतो? ऍड्रेस. मीन्स व्हॉट? की सपोज मी तुम्हाला एक्सप्लेन करते इच टाइम की इंट ए इक्वल टू 10 जेव्हा आपण डिक्लेअर करतो आणि जेव्हा ही स्टेप कंपाईल होते तेव्हा काय होतं की ए साठी 2 बाईटचा मेमरी एरिया अलोकेट होतो. सपोज फॉर एक्झाम्पल 2000 to 2002. सो दिस इज ऍड्रेस आणि ह्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर होते 10. सो ए मध्ये व्हॅल्यू काय आलेली आहे? 10 स्टोअर झालेली. ओके, सो हा ए चा जो ऍड्रेस आहे तर तो स्टोअर होणार पॉइंटर मध्ये. ओके, बघा, pointer is a variable which stores the address of the another variable. another variable चा ऍड्रेस काय करतो? तो स्टोअर करतो. ठीक आहे, सो नॉन पॉइंटर व्हेरिएबल मध्ये त्या टाइपच्या व्हॅल्यू स्टोअर असतात आणि पॉइंटर व्हेरिएबल मध्ये अनदर व्हेरिएबलचा काय असतो? ऍड्रेस असतो. ओके, सो आता आपण फॉर एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल स्टार्ट करायच्या आधी पहिल्यांदा पॉइंटर कसं डिक्लेअर करायचं ते आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. सो हाऊ टू डिक्लेअर पॉइंटर, जसं हाऊ टू डिक्लेअर अ व्हेरिएबल, तसं हाऊ टू डिक्लेअर अ पॉइंटर व्हेरिएबल. पॉइंटर व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं? सो त्याचं सिंटॅक्स आहे बघा, डेटा टाइप देन व्हेरिएबल नेम. सो आपण आता पॉइंटर आहे सो आपण इथे मेन्शन करूयात पॉइंटर व्हेरिएबल नेम. नुसतं व्हेरिएबल नेम लिहिलं तरी चालेल बिकॉज पॉइंटर इज ऑल्सो व्हेरिएबलच, बट आपण सेपरेट सिंटॅक्स असतो पॉइंटरचा. सो इथे एक ऍस्टेरिक साइन अँड देन पॉइंटर नेम. पॉइंटरला नेम देताना सेम रूल फॉलो करायचे जे तुम्ही नॉर्मल व्हेरिएबलला फॉलो करता. मीन्स व्हॉट? की फर्स्ट कॅरेक्टर मस्ट बी अन अल्फाबेट. ओके, व्हाईट स्पेस इज नॉट अलाउड, नो एनी स्पेशल सिम्बॉल्स आर अलाउड, ओनली द अंडरस्कोर इज अलाउड. ओके, सर हे झालं डिक्लेरेशन ऑफ द पॉइंटर व्हेरिएबल. सो फॉर एक्झाम्पल फ्रॉम द डिक्लेरेशन सपोज इंट इज डेटा टाइप देन स्टार सिम्बॉल आणि पॉइंटर नेम इज पी. ओके, सो बघा हे झालं डिक्लेरेशन ऑफ पॉइंटर. ओके, आता बघा आपण इच टाइम बघतो की अरे डिक्लेअर करा, नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेअर करा. आफ्टर द डिक्लेरेशन नेक्स्ट स्टेप इज टू इनिशियलाइज दॅट व्हेरिएबल. ओके, आपण सपोज व्हेरिएबल डिक्लेअर केलं तर नेक्स्ट स्टेप काय की त्याला इनिशियलाइज करतो आपण. ओके, सो कंपाईल टाइम करतो, रन टाइम करतो. ओके, सो तुम्हाला आता C++ मध्ये रन टाइम इनिशियलायझेशन नाहीये. जसं आता रन टाइम इनिशियलायझेशन मीन्स काय तुम्ही म्हणताल, म्हणजे डायनॅमिक, जे की आपण डेटा स्ट्रक्चर मध्ये बघितलेलं आहे. ओके, लिंक लिस्ट मध्ये मॅलोकनी, कॅलोकनी किंवा रिअलोकनी आपण डायनॅमिकली इनिशियलाइज करू शकतो. ओके, बट तुम्हाला C++ मध्ये स्टॅटिकच आहे, म्हणजेच काय कंपाईल टाइमच तुम्हाला इनिशियलायझेशन बघायचं आहे. नॉर्मल व्हेरिएबल आपण सी पण करतो म्हणजे रन टाइम, आणि डायरेक्टली जसं मी ह्याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं डायरेक्टली असं पण इनिशियलाइज करतो. सो दिस इज कंपाईल टाइम इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. ओके, आणि रन टाइम कसं असतं? नॉर्मल व्हेरिएबलचं इनिशियलायझेशन युजिंग सी. तर आपल्याला C++ मध्ये पॉइंटर व्हेरिएबल फक्त आपल्याला कंपाईल टाइमच बघायचं आहे. जसं नॉर्मल व्हेरिएबल आता आपण रन टाइम आता सोडून द्या. आता नॉर्मल व्हेरिएबल आपण कंपाईल टाइम कसं इनिशियलाइज करतो? डिक्लेरेशन देन इक्वल टू देन त्याची व्हॅल्यू. ओके,
जर इंटिजर असेल तर इंटिजर व्हॅल्यू, फ्लोट व्हेरिएबल असेल तर फ्लोट व्हॅल्यू, त्याच्यानंतर कॅरेक्टर व्हेरिएबल असेल तर कॅरेक्टर व्हॅल्यू. तसंच आता तुमचं पॉइंटर व्हेरिएबल, जर आता पॉइंटर व्हेरिएबल मध्ये ऍड्रेस असतो, व्हॅल्यू नसते. सो जर पॉइंटर व्हेरिएबल तुमचं इंटिजर असेल तर ह्या इंटिजर पॉइंटर व्हेरिएबल मध्ये ऍड्रेस असणार इंटिजर व्हेरिएबलचाच. ओके. त्याच्यानंतर जर पॉइंटर फ्लोट असेल तर त्या फ्लोट पॉइंटर मध्ये ऍड्रेस पण एका फ्लोट व्हेरिएबलचाच असणार आहे. पॉइंटर जर कॅरेक्टर असेल तर त्याच्यामध्ये पण ऍड्रेस एका कॅरेक्टर व्हेरिएबलचाच असणार आहे. सो अगेन पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच स्टोअर्स द ऍड्रेस ऑफ द अनदर व्हेरिएबल. ओके. सो आपल्याला ते अनदर व्हेरिएबल पण डिक्लेअर करावं लागेल. सो नेक्स्ट स्टेप इज टू इनिशियलाइज पॉइंटर. ओके. सो बघा, आता मी एक नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेअर करते. सपोज इंट a इज इक्वल टू 10. ओके. नाउ जसं आपण हे ऍट अ टाइम इनिशियलायझेशन करतो तसंच करणार आहे आता मी. सो मी परत एकदा इथे डिक्लेअर करते. हे फक्त तुम्हाला डिक्लेरेशनचा सिंटॅक्स आहे. इनिशियलायझेशन करताना डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशनची स्टेप एकत्रच करायची. ओके. सो ऍड्रेस ऑफ a. ऍड्रेस ऑफ ए. ओके. मीन्स काय होणार बघा, आता इथे काय होणार, ह्या स्टेपला ए साठी मेमरी अलोकेट होणार 2 बाईट. सपोज फ्रॉम 2000 टू 2002. ओके. आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू होणार 10. ओके. फॉर दिस स्टेटमेंट. नाउ फॉर दिस स्टेटमेंट p इज ऑल्सो इंटिजर टाइप ऑफ व्हेरिएबल. पॉइंटर जरी असलं तरी ते इंटिजर आहे. सो p साठी पण एक मेमरी ब्लॉक असणार. सपोज p at 4000 to 4002 मेमरी लोकेशनला आहे. ओके. कारण की p पण इंटिजर आहे. सो त्याला पण 2 बाईटचीच मेमरी लागणार. सो फक्त p हे पॉइंटर असल्यामुळे त्याच्यामध्ये व्हॅल्यू नसणार आहे डायरेक्ट. आता p इंटिजर पॉइंटर आहे, मग इंटिजर व्हॅल्यू नसणार आहे त्याच्यामध्ये ऍड्रेस असणार आहे कोणत्या व्हेरिएबलचा a. सो a जर तुमचं कॅरेक्टर व्हेरिएबल असेल तर तुम्ही इंटिजर पॉइंटरला ऍड्रेस त्याचा असाइन करू शकत नाही. कॅरेक्टर व्हेरिएबलचा ऍड्रेस जर तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर यू नीड अ कॅरेक्टर पॉइंटर. इफ यू वॉन्ट टू स्टोअर द ऍड्रेस ऑफ द फ्लोट व्हेरिएबल देन यू नीड अ float type of pointer, and if you want to store the address of the integer variable then you need a integer type of pointers. ठीक आहे. सो आता जसं a इज इक्वल टू 10 ही इनिशियलायझेशन आहे, तसंच rp इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ a हे इनिशियलायझेशन आहे. ठीक आहे. तर मग हे ऍड्रेस ऑफ a जाणार कुठे, p मध्ये. सो a चा ऍड्रेस काय, स्टार्टिंग ऍड्रेस 2000. सो 2000 स्टोअर होणार इथे. ओके. तर हे झालं, म्हणजेच p इज अ पॉइंटर व्हेरिएबल अँड इट कंटेन्स और इट स्टोअर्स द ऍड्रेस ऑफ द अनदर व्हेरिएबल दॅट इज a. ओके. सो आता बघा, मला जर a ची व्हॅल्यू ऍक्सेस करायची आहे, जर मी सी आउट a केलं तर इथे 10 मिळणार. ओके. आणि जर मी सी आउट p केलं, बघा p केलं तर जसं a केलं तर a ची व्हॅल्यू डिस्प्ले होते a च्या ब्लॉक मध्ये काय आहे. तसंच जर मी p केलं तर p च्या ब्लॉक मध्ये काय 2000. सो इथे 2000 स्टोअर होणार. ओके. आणि जर मी आता सी आउट स्टार p केलं तर p मध्ये स्टार p केलंय तर p मध्ये काय आहे 2000 आणि 2000 ला काय स्टोअर आहे 10. सो इथे डिस्प्ले होणार 10. इथे ऍड्रेस डिस्प्ले होणार आणि इथं व्हॅल्यू. हे तर माहिती आहे तुम्हाला फर्स्ट. आणि इथे व्हॅल्यू म्हणजे स्टार आणि पॉइंटर नेहमी काय होतं की तुम्ही ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस त्या पॉइंटर मध्ये स्टोअर केलेला आहे त्याची व्हॅल्यू काय होते, ऍक्सेस होते. ओके. सो नुसतंच p नी काय होणार, जसं a नी काय होतं a च्या ब्लॉक मधली व्हॅल्यू, तसं p नी काय होणार p च्या ब्लॉक मधली व्हॅल्यू दॅट इज 2000. आणि स्टार p नी काय होणार की p च्या ब्लॉक मध्ये जो ऍड्रेस आहे त्या ऍड्रेसला कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे ते होणार. ओके. सो हे झालं बेसिक्स ऑफ पॉइंटर, हाऊ टू डिक्लेअर अँड हाऊ टू इनिशियलाइज. तर आपण कॅरेक्टर फ्लोटचं पण एक आता तिघांचं मिळून आपण एक एक्झाम्पल घेऊयात एका प्रोग्राम मध्ये. आयो स्ट्रीम वगैरे लिहा तुम्ही. सपोज आता एक इंटिजर a घेऊयात, फ्लोट b सपोज, कॅर c. ठीक आहे. ठीक आहे. सो आपल्याला एक इंटिजर पॉइंटर लागेल p1 सपोज, त्याच्यामध्ये मी ऍड्रेस टाकला a चा. त्याच्यानंतर एक फ्लोट पॉइंटर लागेल सपोज स्टार p2, त्याच्यामध्ये मी ऍड्रेस टाकला b चा. देन एक कॅरेक्टर पॉइंटर लागेल
सपोज P3 त्याच्यामध्ये मी ऍड्रेस टाकला C चा. ओके, आता ह्या स्टेप पर्यंत काय होणार आहे बघा. ह्या स्टेप पर्यंत A साठी मेमरी अलोकेट होणार फ्रॉम फॉर एक्झाम्पल 1000 to 1002 बिकॉज 2 बाईट इथं स्टोअर होणार 10. त्याच्यानंतर B साठी 4 बाईट, B फ्लोट आहे. सो सपोज फ्रॉम 4000 to 4004. ओके, हे झालं 3.14 असं मेमरी अलोकेशन होणार. C हा कॅरेक्टर आहे. सो फ्रॉम सपोज 2000 to 2001 1च बाईट होणार कारण की कॅरेक्टर आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये व्हॅल्यू जाणार x. ठीक आहे. नाउ 3 पॉइंटर्स पण आपण डिक्लेअर केलेले आहे. सो P1 हा इंटिजर टाइपचा आहे. सो हा सुद्धा 2 बाईटचा असणार. आणि P1 मध्ये मी ऍड्रेस टाकला A चा. सो A चा स्टार्टिंग ऍड्रेस काय 1000 to इथे 1000 स्टोअर होणार. त्याच्यानंतर P2 हा फ्लोट टाइपचा आहे. सो 4 बाईटचा असणार आहे. सपोज 4004 to 4008. आणि P2 मध्ये मी ऍड्रेस टाकलाय B चा. सो B चा स्टार्टिंग ऍड्रेस काय 4000. सो 4000 येणार. त्याच्यानंतर P3 हा कॅरेक्टर टाइपचा आहे. सो फॉर 2002 to 2003. ओके, आणि ह्याच्यामध्ये ऍड्रेस टाकलाय C चा स्टार्टिंग ऍड्रेस काय आहे 2000. ओके, आता बघा मी 1 by 1 व्हेरिएबल सगळ्या वेळी डिस्प्ले करते. Cout A, Cout B, त्याच्यानंतर Cout C, त्याच्यानंतर Cout P1, Cout P2, Cout P3, then Cout star P1, then Cout star P2 and Cout star P3. Okay, then return 0. आता बघा इथपर्यंत तर तुम्हाला कळलं. ह्या लाईन पर्यंत असं मेमरी अलोकेशन झालं. नाउ Cout A, तर नॉर्मली आपल्या A ची व्हॅल्यू 10 डिस्प्ले होणार. इथे 3.14 डिस्प्ले होणार. इथे x डिस्प्ले होणार. इथं P1. सो P1 मध्ये जसं C प्रिंट केलं तर C मधल्या ब्लॉकची व्हॅल्यू डिस्प्ले होते. तसं P1 जर केलं तर P1 च्या ब्लॉक मध्ये किती आहे 1000. सो 1000 डिस्प्ले होणार. P2 च्या ब्लॉक मध्ये किती आहे 4000. सो 4000 डिस्प्ले होणार. आणि P3 च्या ब्लॉक मध्ये किती आहे 2000. सो 2000 डिस्प्ले होणार. आणि स्टार P1 जेव्हा तुम्ही करता तेव्हा P1 च्या ब्लॉक मध्ये काय 1000 आणि त्या 1000 ला काय स्टोअर आहे ते डिस्प्ले होईल. सो इथे काय डिस्प्ले होईल 10. ओके, इथे काय डिस्प्ले होईल P2 स्टार P2. सो स्टार P2 मध्ये 4000 आहे आणि 4000 ला काय 3.14. सो इथे 3.14 डिस्प्ले होईल आणि इथे काय डिस्प्ले होईल x डिस्प्ले होईल. ओके, सो हे झालं तुमचं बेसिक्स ऑफ पॉइंटर. नाउ व्यवस्थित प्रोग्राम लिहून घ्या आणि खाली आउटपुट पण लिहून घ्या किंवा साइडला कमेंट टाकून लिहिलं तरी काही चालेल. नाउ नेक्स्ट आहे बघा पॉइंटर अरिथमेटिक. म्हणजे पॉइंटर वरती कोणते कोणते तुम्ही अरिथमेटिक ऑपरेशन्स किंवा अजून कोणते इन्क्रीमेंट डिक्रीमेंट करू शकता ते. लेस दॅन, ग्रेटर दॅन. ओके, सो तुम्ही स्टार जेव्हा तुम्ही स्टार पॉइंटर घेता. ओके, म्हणजे स्टार P ने काय होतं की तुम्ही ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर केलाय त्याची व्हॅल्यू. ओके, सो स्टार वरती तुम्ही प्लस मायनस इंटू डिव्हिजन करू शकता. लेस दॅन, ग्रेटर दॅन पण करू शकता. ओके, पण ओनली P म्हणजे इथे काय असते व्हॅल्यू असते. ओके, आणि इथे काय असतो ऍड्रेस. तर ऍड्रेस त्याच्यानंतर तुम्ही इथे स्टार वरती प्लस प्लस मायनस मायनस पण करू शकता. पण ओनली P जेव्हा तुम्ही ऍक्सेस करता तेव्हा ऍड्रेस ऍक्सेस होतो. तो ऍड्रेस वरती तुम्ही फक्त प्लस प्लस मायनस मायनसच करू शकता. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा. आता मी इंटिजर व्हेरिएबलच घेतेय एक्सप्लेन करण्यासाठी फक्त. कॉमा B is equal to 20 star P1 is equal to address of A, then star P2 is equal to address of B. ओके, नाउ बघा आता सपोज मी एक इंट C घेतलं. C is equal to A plus B तर आपण करू शकतो. ओके, पण C is equal to मी स्टार P1 प्लस स्टार P2 पण करू शकते. म्हणजेच काय स्टार P1 म्हणजे P1 मध्ये याचा ऍड्रेस आहे. सो स्टार P1 म्हणजे 10 आणि स्टार P2 म्हणजे 20. तर प्लस करू शकतो. सेम मायनस इंटू डिव्हिजन बिकॉज ते व्हॅल्यू ऍक्सेस करतं स्टार वालं. ओके,
आणि लेस दॅन ग्रेटर दॅन पण करू शकतो. स्टार P1 इज लेस दॅन स्टार P2 जर आपण इफ मध्ये लिहिलं तर चेक काय होणार, A ची व्हॅल्यू लेस दॅन आहे का B च्या व्हॅल्यू पेक्षा. ओके, प्लस प्लस मायनस मायनस पण करू शकतो. जर मी प्लस प्लस स्टार P1 जर केलं किंवा P1 स्टार P1 प्लस प्लस जर केलं तर A ची व्हॅल्यू 1 नी काय होणार, इन्क्रीमेंट होणार. सेम तसंच मायनस पण करणार. ठीक आहे, मग आता बघा हे ऍड्रेस वरती हे अरिथमेटिक ऑपरेटर आणि लेस दॅन ग्रेटर दॅन का चालत नाही. आता ऍड्रेसचा आपल्याला लेस दॅन ग्रेटर दॅन करून काहीच युजच नाहीये त्याचा. म्हणजे 2000 फॉर एक्झाम्पल ऍड्रेस आहे, ऍड्रेस वरती आपण लेस दॅन ग्रेटर दॅन करून काहीच नाही करू शकत, म्हणजे त्याचा नो यूज आहे. ओके, त्याच्यानंतर प्लस ऍड्रेस 2000 प्लस 3000 काय आपण त्यांनी करणार आहे यूज, त्याचा काहीच नाही. ओके, पण प्लस प्लस मायनस मायनसचा यूज आहे, तर ह्याचा जो यूज आहे प्लस प्लस मायनस मायनसचा ऍड्रेस वरती, तर तो आहे ऍरे मध्ये. तर आपण जेव्हा ऍरे बघू ह्याच्यानंतरचा पॉइंट तेव्हा मी तुम्हाला सांगते. ओके, की प्लस प्लस मायनस मायनस जेव्हा तुम्ही ऍड्रेसला करता तेव्हा काय होतं ते. ठीक आहे, नाऊ आता एक आपण एक्झाम्पल घेऊया. स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स using the pointer. सिंपल एक मेन मध्ये घेऊयात. स्वॅपिंग व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स, जेवढे आपले बेसिक प्रोग्राम आहेत ना तेवढे सगळे पॉइंटरनी येऊ शकतात तुम्हाला एक्झामला. स्वॅपिंग व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स युजिंग पॉइंटर. तर नेहमी जे इनपुट घेणार आहे ना आपण त्यांच्यासाठीच पॉइंटर असाइन करायचं. म्हणजे कोणासाठी, जे आपण इनपुट घेणार आहे, फॉर एक्झाम्पल स्वॅपिंग व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स मध्ये आपण दोनच इनपुट घेणार आहे, सो त्याच्यासाठीच पॉइंटर यूज करायचं. ओके, सो सपोज A B, आता दोन मला पॉइंटर्स लागणार आहे. स्टार P1 त्याच्यामध्ये मी ऍड्रेस A चा टाकला, देन इंट स्टार P2 त्याच्यामध्ये मी ऍड्रेस B चा टाकला. ओके, नाउ सी आउट, enter value of A and B. ओके, नंतर व्हॅल्यू एंटर केली तरी चालते. इथे एक आपण 10 पण घेऊया किंवा C घेतला तरी चालेल. A B च्या व्हॅल्यू तुम्ही घेतल्या. आता हे तुम्हाला मेमरी अलोकेशन माहिती आहे. फक्त आता जेव्हा तुम्ही स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स युजिंग पॉइंटर, तर जेव्हा तुम्ही जसं नॉर्मल तुम्ही temp इज इक्वल टू, नॉर्मल तुमचा कोड काय असतो, temp इज इक्वल टू A is equal to B and B is equal to temp. मग तुम्ही जिथे A आणि B यूज करताय ना तिथे फक्त स्टार P1 आणि स्टार P2 यूज करायचं, बाकी सगळं सेम. temp is equal to स्टार P1. स्टार P1 म्हणजेच नथिंग बट व्हॅल्यू ऑफ A. ओके, स्टार P1 is equal to स्टार P2. सो स्टार P1 आणि P2 मध्ये चेंज झाला म्हणजेच तो A च्या ब्लॉक मध्ये चेंज होतो. and स्टार P2 is equal to temp. बघा, आणि देन डिस्प्ले करणार तुम्ही. मग स्टार P1 P2 नी केलं तरी चालेल. सो A इज इक्वल टू स्टार P1, देन सी आउट B इज इक्वल टू स्टार P2. बस झालं. ठीक आहे, रिटर्न 0 अँड मेन कम्प्लीट. ठीक आहे, काय आता एक्सप्लेन करायची गरज नाहीये. हे की सिंपल आता इथे काय होणार, A आणि B साठी मेमरी ब्लॉक, त्याच्यामध्ये तुम्ही जे इथे व्हॅल्यू घेणार त्या येणार आणि इथे ऍड्रेस मध्ये स्टार P1 मध्ये ऍड्रेस जाणार A चा, P2 मध्ये ऍड्रेस जाणार B चा. आणि जेव्हा तुम्ही स्टार P1 ऍक्सेस करताय तेव्हा ऑब्विसली A ब्लॉकची व्हॅल्यू काय होणार, ऍक्सेस होणार. आणि स्टार P2 जेव्हा ऍक्सेस करताय तेव्हा स्टार P2 म्हणजे B ब्लॉकची व्हॅल्यू काय होणार, ऍक्सेस होणार. ठीक आहे, तर हे झालं तुमचं स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स युजिंग द पॉइंटर. ठीक आहे, तसंच तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शनचं करा. ठीक आहे, जास्त स्वॅपिंगचाच येतो शक्यतो प्रोग्राम, पण आलंच तर ऍडिशनचा वगैरे येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉल बाय रेफरन्स युजिंग फंक्शन पण येऊ शकतो. राईट अ प्रोग्राम फॉर स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स युजिंग द कॉल बाय रेफरन्स. मग कॉल बाय रेफरन्स आला, कॉल आला म्हणजे इथे फंक्शन तर आलंच आणि रेफरन्स आला म्हणजे इथे पॉइंटरचा पण यूज आला. ओके, सो जे मेनचा कोड आहे तो फक्त आपण कशात टाकणार आहे, फंक्शन मध्ये टाकणार. ठीक आहे, आयोस्ट्रीम युजिंग नेम स्पेस std वगैरे करा. त्याच्यानंतर सपोज मी फंक्शनचं पहिले डिक्लेरेशन करून घेते. रेफरन्स म्हणजे कॉल करताना
पास करायचा आहे व्हॅल्यूच्या ऐवजी ऍड्रेस पास करायचा. रेफरन्स म्हणजे काय, ऍड्रेस पास करायचा. ओके, सो आता पहिल्यांदा मी विदाउट रेफरन्सचा सिंपल प्रोग्राम करून दाखवते म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार नाही, जसे आपण नॉर्मल प्रोग्राम करतो तसंच. इंट कॉमा इंट, त्याच्यानंतर इंट मेन, नंतर आपण तो चेंज करू a कॉमा b, काउट, एंटर a and b. फंक्शनचा टाइप काय, विदाउट रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट. सो विथ आर्ग्युमेंटची व्हॅल्यू पहिल्यांदा घ्यायची, त्याच्यानंतर फंक्शन काय करायचं, कॉल करायचं. ओके, नाउ नेक्स्ट आता फंक्शन कॉल केलं की रिटर्न 0, मेन कंप्लीट, त्याच्यानंतर void स्वॅप. तर हे आपलं नॉर्मल आहे, इंट a कॉमा इंट b. सो इथे मी घेतला टेम्प घ्या किंवा सी घ्या, जसं थर्ड व्हेरिएबल जे तुम्हाला घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता. देन सी आउट a and b. ओके, तर हे झालं आपलं स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ टू व्हेरिएबल युजिंग फंक्शन, किंवा आपण म्हणू शकतो युजिंग कॉल बाय व्हॅल्यू. तर कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय बघा, इथे काय होतं, एंटर ए आणि बी. मग तुम्ही ए आणि बी ची व्हॅल्यू एंटर करता, म्हणजे सपोज 10 आणि 20 एंटर केली तर ए ची 10, बी ची 20. सो जे फंक्शन तुम्ही कॉल केले ए कॉमा बी पास करता, म्हणजेच काय पास होतं, 10, 20. म्हणजे इथून कंट्रोल कुठे येतं, इथे येतं. ओके, सो ए मध्ये जातो 10 आणि इथं बी मध्ये जातो 20. म्हणजे तुम्ही फंक्शन कॉल करताना काय पास करताय, व्हॅल्यू पास करताय. काय पास करताय, व्हॅल्यू. सो इट इज कॉल्ड ॲज कॉल बाय व्हॅल्यू. आता कॉल बाय व्हॅल्यूच्या ऐवजी आपण कॉल करताना व्हॅल्यू पास करण्याच्या ऐवजी आपण काय पास करणार, रेफरन्स. रेफरन्स म्हणजे काय, ऍड्रेस. आता तुम्हाला माहितीये इथं व्हॅल्यू पास केली इंटिजर, सो इथं फंक्शन डेफिनेशन मध्ये पण आपण काय घेतो, इंटिजरच घेतो. ओके, नॉन पॉइंटर. आता आपण पास काय करणार, ऍड्रेस. तर ऍड्रेस फंक्शन डेफिनेशन कॉल करताना आपण ऍड्रेस पास करणार. सो तो ऍक्सेप्ट करायला आपल्याला काय लागेल, ऍड्रेस कोणत्या टाइपच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होतो, पॉइंटर. सो आपल्याला ऍड्रेस कोणता लागेल, सॉरी आपल्याला व्हेरिएबल कोणतं लागेल, पॉइंटर व्हेरिएबल लागेल. ठीक आहे, आता बघा थोडेसे चेंजेस करायचे आहेत आपल्याला. सो कॉल बाय रेफरन्स मध्ये इथं इंट स्टार कॉमा इंट स्टार. ओके, व्यवस्थित लिहिते. इंट स्टार कॉमा इंट स्टार. ओके, सो इथे तुम्ही जेव्हा स्कॅन करणार तेव्हा इथे स्वॅप फक्त इथे ऍड्रेस ऑफ ए आणि ऍड्रेस ऑफ बी पास करणार. एक्सप्लेन करते मी तुम्हाला सगळं. बाकी कोड तो मगाचाच आहे. फंक्शन कंप्लीट. ओके, आता बघा, आता पहिल्यांदा प्रोग्राम रन केला की मेन कडे आलो. ओके, नाउ बघा आता इथे काय होतं की सपोज ए ऍट 2000 to 2002 लोकेशनला आहे and B ऍट 3000 to 3002 ला आहे. ओके, सो इथे व्हॅल्यू स्कॅन केली मी ए आणि बी, तर ती या ब्लॉक मध्ये गेली, सपोज 10 आणि 20. नाउ मग अशी आपण कॉल बाय व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यू पास करत होतो. आता मी इथे ऍड्रेस पास करणार. तर ए चा ऍड्रेस, स्टार्टिंग ऍड्रेस काय 2000. सो इथे पास काय होणार 2000 आणि इथे पास काय होणार 3000. ऍड्रेस ऑफ ए and address of B. ओके, सो इथून कॉल आला इथे. ओके, मग इथे कसं होणार बघा,
इंट स्टार p1 इज इक्वल टू, त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय जाणार ऍड्रेस ऑफ ए ची. पहिले आपण काय पास केलं ऍड्रेस ऑफ ए. ओके, सो ऍड्रेस ऑफ ए म्हणजेच काय की आता p1 साठी ब्लॉक 1 असेल आणि त्याच्यामध्ये काय ऍड्रेस गेला ए चा ऍड्रेस म्हणजे 2000 गेलं. त्याच्यानंतर p2 मध्ये सेकंड पॅरामीटर काय ऍड्रेस ऑफ बी म्हणजेच काय गेला p2 मध्ये 3000. ओके, मग बघा बाकी तर सगळं सेमच आहे. ठीक आहे, म्हणजे असं असाइनमेंट होतं इथे. इथे काय होणार इंट स्टार p इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ बी असं असाइनमेंट होणार. फक्त म्हणजे इंटरनली तसं असाइनमेंट होणार. मग जेव्हा तुम्ही स्टार p1 करताय तेव्हा p1 मध्ये 2000 आणि 2000 ला काय 10, सो 10 जाणार सी मध्ये. त्याच्यानंतर स्टार p2 आहे. p2 मध्ये काय आहे 3000, 3000 ला काय आहे 20, सो 20 गेले स्टार p1 मध्ये. सो p1 ला काय 2000 आणि मग 2000 चे तिथे जाणार 20 आणि सी मधला जो 10 सॉरी इथे सी लिहा आणि जो सी मधला जो 10 आहे तो जाणार बी मध्ये. स्टार p2 मध्ये जाणार म्हणजेच कशात जाणार बी मध्ये जाणार. आणि नंतर आपण काय केलं डिस्प्ले केलं p1 आणि p2, स्टार p1 आणि स्टार p2. फक्त कॉल बाय व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यू पास होती व्हेरिएबलची आणि कॉल बाय रेफरन्स मध्ये ऍड्रेस पास होतो व्हेरिएबलचा. सो ऍड्रेस पास होतो, सो तो कॅच करण्यासाठी फंक्शन डेफिनेशन मध्ये काय लागेल पॉइंटर टाईपचं व्हेरिएबल लागेल. म्हणून आपण इथे कसं डिक्लेअर केलं इंट स्टार बिकॉज टाइप ऑफ अ पॉइंटर व्हेरिएबल इज डेटा टाइप आणि स्टार. ओके, सो हे झालं तुमचं स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ द टू व्हेरिएबल युजिंग द कॉल बाय रेफरन्स. तर सेम असंच तुम्ही ऍडिशनचं पण करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता ऍरे. ऍरेला कसं पॉइंटर असाइन करायचं. एवढं झालं की आपलं झालंय पॉइंटर. बिकॉज आपण असाइनिंग पॉइंटर टू द ऑब्जेक्ट आपण ऑलरेडी मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर मध्ये घेतलेला आहे की ऑब्जेक्टला पॉइंटर कसा असाइन करायचा. त्याच्यानंतर क्लास मधले जे मेंबर्स आहेत म्हणजे क्लास मधल्या फंक्शनला आणि क्लास मधल्या व्हेरिएबलला पण पॉइंटर कसा असाइन करायचं हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, नाऊ assigning pointer to array. ओके, सो ला पॉइंटर असाइन करायचं. सो आपल्याकडे एक ऍरे लागेल सेम. जर इंटिजर ऍरे असेल तर इंटिजर टाइपचा पॉइंटर लागणार, कॅरेक्टर ऍरे असेल तर कॅरेक्टर टाइपचा, फ्लोट ऍरे असेल तर फ्लोट टाइपचा. सो पॉइंटर असाइन करण्यासाठी ऍरेला आपल्याकडे एक ऍरे लागेल. ओके, सो सपोज आता मी ऍरे घेतला, मेन वगैरे आता तुम्ही लिहा. शक्यतो आता आपण कंपाइल टाइपच घेऊया. तुम्ही कोणतंही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, त्याच्यानंतर जरी ऍरे करतोय आपण असाइन तरी पॉइंटरला ऍरे नाही द्यायचा. पॉइंटर हा तुमचा एकच असणार आहे. ओके, आता बघा पॉइंटरला ऍरे कसा असाइन करायचा दोन वेळी. ओके, सपोज आता पहिल्यांदा ह्यानी मेमरी अलोकेशन कसं होणार ऍरे साठी 5 ब्लॉक ऑफ मेमरी अलोकेट होणार. each block 2 बाइटचा असेल. सपोज 2000 to 2002 to 2004 2006 आणि 2008. ओके, आणि ह्याच्यामध्ये व्हॅल्यू जाणार 10 20 30 40 50. हा पूर्ण ए ला, हा ब्लॉक झाला ए ऑफ 0, हा झाला ए ऑफ 1. कंपाइल टाइम करतोय ना आपण, सो 0 पासून येणार बाय डिफॉल्ट आणि लास्ट झाला ए ऑफ 4. ओके, नाऊ जरी ऍरेला तुम्ही पॉइंटर असाइन करताय तरी सुद्धा पॉइंटरचा ऍरे घ्यायचा नाही. आता बघा पॉइंटरला ऍरे असाइन करण्यासाठी दोन वे आहे. एक काय बघा, फक्त ऍरे नेम देणार, फक्त ऍरे नेम, ऍड्रेस म्हणजे एम्परसन सिम्बॉल वगैरे काही नाही. ठीक आहे, सुरुवातीला ए देणार. तर ह्याचं मिनिंग काय होतं, होल ऍरे कॉपी होतो बी मध्ये. म्हणजे मेमरी अलोकेशन मध्ये काय डिफरन्स येतो बघा, जेव्हा तुम्ही स्टार p इज इक्वल टू किंवा पॉइंटर व्हेरिएबल इज इक्वल टू ओनली ऍरे नेम देता तेव्हा p चा सुद्धा जेवढेच ब्लॉक क्रिएट होणार जेवढे जो ऍरे तुम्ही असाइन केलाय त्याचे. ओके, सो इथे p येणार. ओके, आणि इथे काय जाणार 2000 स्टार्टिंग ऍड्रेस जाणार इच ब्लॉकचा, 2004 2006 आणि 2008 स्टार्टिंग ऍड्रेस जाणार इच ब्लॉकचा. ओके, बघा आता जेव्हा तुम्ही पॉइंटर व्हेरिएबल इक्वल टू ओनली ऍरे नेम देता तेव्हा पूर्ण मेमरी अलोकेशन कसं होतं, सेम जसं ए ला आहे तसंच पी ला होतं आणि फक्त तेवढेच ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होते पी ला आणि पी मध्ये ऍड्रेसेस जातात, स्टार्टिंग ऍड्रेस ऑफ द इच ब्लॉक अँड पी पॉइंट्स टू द
फर्स्ट ब्लॉक और P कंटेन्स द ऍड्रेस ऑफ द फर्स्ट ब्लॉक. म्हणजे सध्या P मध्ये 5 ब्लॉक असणार आहे, पण P कशाला पॉइंट करणार आहे? फर्स्ट ब्लॉक ऑफ ऍड्रेसला. म्हणजे P कुठे पॉइंट करणार आहे? 2000 ला. हे एक झालं. दुसरा वे काय बघा, int स्टार p इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ, आणि इथे तुम्ही इंडेक्स देणार. आता इथे कसं होतं बघा, ह्यामध्ये की कंपल्सरी p मध्ये स्टार्टिंगला अरेचा जो फर्स्ट एलिमेंट असेल त्याचाच ऍड्रेस असतो इथे कंपल्सरी. ठीक आहे. तर इथे तुम्ही इथे स्पेसिफाय करणार की तुम्हाला स्टार्टिंगला, म्हणजे इथे काय होतं की p मध्ये पॉइंटर व्हेरिएबल मध्ये a चा किंवा अरेचा जो फर्स्ट एलिमेंट आहे त्याचा जो स्टार्टिंग ऍड्रेस आहे तोच येणार बाय डिफॉल्ट. ओके. पण इथे काय, मी जर इथे 2 लिहिलं तर स्टार p इथे एकच ब्लॉक अलोकेट होतो. जेव्हा तुम्ही ऍड्रेस ऑफ सिम्बॉल किंवा एम्परसेंड सिम्बॉल आणि इंडेक्स देता तेव्हा मेमरी अलोकेशन असं नाही होत. मेमरी अलोकेशन कसं होतं, ह्या वेनी होतं. ओके. एकच ब्लॉक येतो आणि इथे ऍड्रेस कशाचा येणार? a ऑफ 2 चा. सो a ऑफ 2 चा स्टार्टिंग ऍड्रेस काय? 2004. 2004. कळालं का? इथे काय कंपल्सरी फर्स्ट ब्लॉक अरेच्या फर्स्ट एलिमेंटचाच ऍड्रेस जातो, तो नंतर चेंज होऊ शकतो पण स्टार्टिंगला. आणि हे काय की तुम्ही फर्स्ट एलिमेंटचा पण देऊ शकता आणि अदर दॅन दॅट इंडेक्स सुद्धा देऊ शकता, म्हणजे 2, 3 असं पण देऊ शकता. ठीक आहे. सो हे झाले दोघांमधले डिफरन्स. तर शक्यतो आपण जे दोघांचा पण तसा यूज करतो, जेव्हा अरे तुम्हाला स्टार्टिंग पासून, स्टार्ट इंडेक्स पासून एंड इंडेक्स पर्यंत ट्रॅव्हर्स करायचा आहे युजिंग पॉइंटर, तेव्हा तुम्ही हा यूज करणार. आणि जेव्हा तुम्हाला रिव्हर्स ट्रॅव्हर्स करायचा आहे अरे युजिंग पॉइंटर, तेव्हा तुम्ही हे यूज करणार. ठीक आहे. आता 2-3 प्रोग्राम्स घेते मी अरेचे. मग जेवढे आपण अरेचे प्रोग्राम्स बघितलेले आहेत, लार्जेस्ट एलिमेंट, त्याच्यानंतर स्मॉलेस्ट एलिमेंट, मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा मी अरे घेतलं सिंपल तेव्हा मी तुम्हाला लिस्ट दिली होती. अरेचे एवढे प्रोग्राम सगळे करून बघा, लूपचे सगळे प्रोग्राम करून बघा. तर आता अरेचे जे सगळे प्रोग्राम्स आहेत तिथे मी 2-3 घेते आणि बाकीचे सगळे युजिंग पॉइंटर तुम्ही करायचे आहेत. ओके. नाव बघा, तेच प्रोग्राम येतात अरेचे, म्हणजे लार्जेस्ट एलिमेंट, स्मॉलेस्ट एलिमेंट, कॉपी द एलिमेंट्स ऑफ वन अरे इनटू अनदर अरे, सम ऑफ एलिमेंट्स इन अरे, राइट अ प्रोग्राम टू प्रिंट द रिव्हर्स अरे, फक्त युजिंग पॉइंटर. असं येणार आहे फक्त तुम्हाला. सो राइट अ प्रोग्राम फॉर सम ऑफ एलिमेंट्स, एकदम इझी आहे बघा, इन अरे युजिंग पॉइंटर. ओके. म्हणजे अरेला पॉइंटर असाइन करायचा. आता बघा, जेव्हा तुम्हाला रिव्हर्स अरे ट्रॅव्हर्स करायचा आहे युजिंग पॉइंटर, तेव्हा सेकंड जे इनिशियलायझेशन होतं ते यूज करायचं. आणि सम ऑफ एलिमेंट साठी आपण स्टार्टिंग पासून ट्रॅव्हर्स करतो अरे, स्टार्ट इंडेक्स पासून टू एंड इंडेक्स पर्यंत. सो जो फर्स्ट इनिशियलायझेशन आहे ते यूज करायचं. आता सपोज मी इथे इंट a, तुम्ही रन टाइम पण अरे घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. a, त्याच्यानंतर आपल्याला एक आय पण लागेल इंटिजर. ओके. आणि एक सम पण लागेल ना, सम इज इक्वल टू 0. ओके. नाव बघा, आता अरे आपण ऑलरेडी घेतलेला आहे. आता लूप टाकते मी, इंट I is equal to 0, sorry int नाही, I is equal to 0, I is less than 5, I plus plus. हे असं लूप मध्ये इंट वगैरे आपण जावा मध्ये करू शकतो. ते थोडंसं कन्फ्युजन झालं मला, सगळ्या लँग्वेजेस मी आता शिकवते त्याच्यामुळे. तर जावा मध्ये आपण जिथे आपल्याला व्हेरिएबल रिक्वायर्ड आहे तिथे आपण ते डिक्लेअर करू शकतो, मग लूप मध्ये सुद्धा करू शकतो. ठीक आहे. तर जास्त काय आता ते डोकं लावू नका. सम इज इक्वल टू सम प्लस स्टार p and then star, sorry, then p plus plus. त्याच्यानंतर सी आउट, लूप झाल्यानंतर सम प्रिंट केली, एक्सप्लेन करते तुम्हाला, देन रिटर्न 0. आता बघा, पहिल्या स्टेटमेंटनी a साठी मेमरी ब्लॉक असाइन होणार 5 ब्लॉक्सचा. ओके. 10, 20, 30, 40, 50. आता आपण a ऑफ 0 वगैरे मी लिहित नाही, बिकॉज आपण अरेच्या इंडेक्सनी करणारच नाही, आपण पॉइंटरनी करणार आहे. 2000, 2002, 2000 स्टार्टिंग ब्लॉकचा ऍड्रेस,
6 2002 इथं 3 नाही इथं 4 नंतर 6 इथं 10 20 30 40 50 त्याच्यानंतर हा ए नंतर 2000 ला सपोज स्टार्ट झालाय पहिला ब्लॉक दुसरा 2002 ला कारण इंटिजर आहे सो 2 बाईटचा एक एक ब्लॉक असणार आहे आणि हा एंड झाला अरे 2010 ला त्याच्यानंतर ह्या स्टेटमेंटनी काय होणार आपण डायरेक्टली अरे नेम दिलेला आहे सो पी चा पण सेम ब्लॉक ऑफ सेम जेवढे ए चे ब्लॉक आहेत तेवढेच पी चे पण ब्लॉक होणार ओके पी पॉइंट करणार फर्स्ट ला स्टार्टिंग ब्लॉक ऍड्रेस ब्लॉकचे जे स्टार्टिंग ऍड्रेस आहे म्हणजे फर्स्ट ब्लॉकचा 2000 सेकंड ब्लॉकचा 2002 ते तिथे स्टोअर होणार आणि पी मध्ये आता सध्या ऍड्रेस असणार आहे 2000 फर्स्टचा ओके आणि आपली सम आहे सपोज इथे लिहिते मी सम आणि आय ओके सो सम आपली सध्या 0 आहे आय 0 झाला ओके आय किती झाला 0 झाला नाउ सम किती आहे 0 प्लस स्टार पी तर पी मध्ये ऍड्रेस काय सध्या 2000 आणि 2000 ला काय स्टोअर आहे 10 सो 0 प्लस 10 10 स्टोअर झाले सम मध्ये सो सम आली 10 नेक्स्ट टाइम पी प्लस प्लस करतोय बघा आपण ओके सो पी प्लस प्लस आता बघा मग सांगितलेलं मी तुम्हाला की अरे मध्ये इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट जेव्हा आपण ऍड्रेस करतो तेव्हा काय होतं जनरली आपण इन्क्रीमेंट एखाद्या व्हेरिएबलला असाइन करतो तेव्हा त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 नी इन्क्रीमेंट होते आणि डिक्रीमेंट करतो तेव्हा 1 नी डिक्रीमेंट होते व्हॅल्यू ओके सो पण आता इथे आपण पी चा ऍड्रेस म्हणजे सॉरी पॉइंटर प्लस प्लस करतोय म्हणजे पी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ऍड्रेस होतो स्टार पी म्हणजे व्हॅल्यू सो पी ऍड्रेस जेव्हा इन्क्रीमेंट होतो तेव्हा पी हा कोणत्या टाइपचा आहे इंटिजर सो पॉइंटर जर तुमचा इंटिजर टाइपचा असेल तर तुम्ही प्लस प्लस लिहिला असेल तर ऍड्रेस इन्क्रीमेंट होणार 2 बाईटनी ओके आणि डिक्रीमेंट होणार 2 बाईटनी जर पॉइंटर तुमचा कॅरेक्टरचा असेल आणि तुम्ही जर इन्क्रीमेंट ऑपरेटर यूज केलं तर ऍड्रेस इन्क्रीमेंट होणार 1 बाईटनी आणि डिक्रीमेंट होणार 1 बाईटनी कारण कॅरेक्टर व्हेरिएबलला 1 बाईटची स्पेस लागते आणि जर तुमचा फ्लोट पॉइंटर असेल तर ऍड्रेस इन्क्रीमेंट होणार जरी प्लस प्लस लिहिला आहे तरी 4 बाईटनी आणि डिक्रीमेंट होणार 4 बाईटनी सो आता तुम्ही पी प्लस प्लस केलेला आहे सो पी मध्ये ऍड्रेस 2000 होता सो आता पी कुठे पॉइंट करणार 2002 ला ओके पी कुठे पॉइंट करणार कारण की ऍड्रेस 2 नी इन्क्रीमेंट झाला 2 बाईटनी सो 2000 होता 2002 परत लूप आय किती झालं 1 झालं ओके नाउ सम किती आपली 10 प्लस स्टार पी आता पी मध्ये काय 2000 आणि 2000 ला काय आहे 20 सो 10 प्लस 20 30 स्टोअर झाले सम मध्ये अगेन पी प्लस प्लस सो 2000 आणि त्याला इन्क्रीमेंट केल्यावर होणार 2004 2 बाईटनी इन्क्रीमेंट होणार परत लूप आय झाला 2 ओके नाउ सम किती आपली 30 प्लस स्टार पी पी मध्ये काय 2004 आणि 2004 मध्ये काय आहे 30 सो 30 प्लस 30 60 आली आपली सम नंतर पी प्लस प्लस पी कुठे पॉइंट होणार 2006 ला 2 बाईटनी इन्क्रीमेंट होणार ओके नाउ नेक्स्ट आय किती होणार 3 होणार ठीक आहे नाउ सम किती आहे आपली 60 सम किती आहे 60 सम किती आहे आपली 60 प्लस स्टार पी पी मध्ये ऍड्रेस काय 2006 आणि 2006 ला काय 40 सो 60 प्लस 40 100 स्टोअर झाले सम मध्ये नंतर पी प्लस प्लस पी किती झाला 2006 होता 2 नी इन्क्रीमेंट झाला सो पी मध्ये आली 2008 व्हॅल्यू नेक्स्ट आय झाला 4 ओके नाउ सम किती आपली 100 प्लस स्टार पी पी मध्ये 2008 आहे सो स्टार पी म्हणजे काय 50 सो 100 प्लस 50 150 स्टोअर झाले सम मध्ये ओके पी प्लस प्लस पी आता 2008 आहे सो पी मध्ये व्हॅल्यू गेली 2010 गेली ओके आय झाला 5 इज लेस दॅन 5 कंडिशन फॉल्स लूपच्या बाहेर आले आणि प्रिंट काय केला सम विच इज 150 ओके सो हे झालं सम ऑफ एलिमेंट्स
इन अ array using the pointer. ओके, सेम तसंच तुम्ही आता लार्जेस्ट इलेमेंट स्मॉलेस्ट इलेमेंटचं करा, कारण लिनियर सर्चचं करा, बिकॉज त्याच्यामध्ये array स्टार्टिंग पासूनच ट्रॅव्हर्स करावा लागतो. आता अजून एक प्रोग्राम घेते मी रिव्हर्सचा, देन आपलं पॉइंटर कंप्लीट झालं. राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले reverse array using pointer. Write a program to display reverse array using pointer. Array मधले एलिमेंट्स रिव्हर्स डिस्प्ले करायचे. आता आपण सेकंड टाइपचं इनिशियलायझेशन यूज करणार आहे. पहिल्यांदा आपल्याला array घ्यावा लागेल. आता आपल्याला लास्ट एलिमेंटचं पाहिजे, सो a of 4 मी टाकला, कारण की आपल्याला रिव्हर्स करायचा युजिंग पॉइंटर. सो जस्ट फॉर i, इथे तुम्ही 0 करा किंवा 4 पासून करा, हे आपल्याला फक्त 5 टाइम्स इटरेट करण्यासाठी लूप पाहिजे, कारण आपण लूप मध्ये कुठेच i चा यूज करत नाही, फक्त ते 5 टाइम्स इटरेट होण्यासाठी आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर रिटर्न 0 आणि मेन कंप्लीट. आता बघा कसं होतं. पहिल्यांदा आपण array साठी मेमरी अलोकेशन करू. A 2000, 2002, 2004, 2006, 2008, 2010. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू गेली 10, 20, 30, 40 and 50. आता आपण सेकंड वेनी केलेला आहे. सो array P साठी मेमरी अलोकेशन A सारखे ब्लॉक नाही होत, एकच ब्लॉक येतो 2 बाइटचा, त्याला नेम P असतं आणि त्याच्यामध्ये मी ऍड्रेस कशाचा टाकला, A of 4 चा. सो हा पहिला एलिमेंट झाला A of 0, हा दुसरा A of 1, हा A of 2, A of 3 आणि लास्ट एलिमेंट A of 4, कारण रिव्हर्स मध्ये मला पहिल्यांदा लास्ट एलिमेंट करायचं. सो A of 4 चा स्टार्टिंग ऍड्रेस काय 2008. सो 2008 स्टोअर झालं ह्या स्टेटमेंटने. ओके, नाउ I झाला 0. ठीक आहे, फक्त 5 टाइम्स. बघा आपण लूप मध्ये कुठेच i चा यूज नाही केला, तुम्ही 1 to 5 पण देऊ शकता, फक्त 5 टाइम्स इटरेट होण्यासाठीच आपण फक्त i लूप टाकले. नाउ सी आउट स्टार p. ओके, सो p मध्ये काय 2008 आणि 2008 ला काय 50. सो 50 प्रिंट झालं. ओके, नाउ p मायनस मायनस केले. बघा आता p ऍड्रेस मायनस मायनस केलाय, सो p पॉइंटर आहे आणि तो इंटिजर टाइपचा आहे. सो ऍड्रेस 2 नी सबट्रॅक्ट 2 बाइट नी सबट्रॅक्ट होणार किंवा डिक्रीमेंट होणार. सो 2008 होतं, आता काय झालं 2006 झालं. ओके, नाउ नेक्स्ट टाइम परत लूप i झाला 1, नंतर सी आउट स्टार p. सो 2006 ला काय आहे 40. सो डिस्प्ले झालं 40. p मायनस मायनस. सो आता त्याच ब्लॉक मध्ये चेंज होणार आहे. बघा 2006 होतं, सो आता 2004 होणार. ओके, नाउ नेक्स्ट टाइम i किती होणार 2, नंतर स्टार p मध्ये काय 2004 आणि 2004 ला काय आहे 30. सो 30 प्रिंट होणार. नेक्स्ट टाइम p मायनस मायनस. सो 2004 होतं, आता 2002 झालं. ओके, नाउ i झाला 3 स्टार p. सो 2002 ला काय आहे 20. सो 20 काय झालं प्रिंट झालं. p मायनस मायनस. सो 2002 ला जर डिक्रीमेंट केला ऍड्रेसला तर 2002 वरून तो काय होणार 2000 होणार. ओके, नाउ परत i होणार 4, नंतर स्टार p 2000 मध्ये काय आहे 10. सो स्टार p म्हणजेच काय इथे डिस्प्ले होणार 10. p मायनस मायनस. सो इथे 2000 होता, आता इथे काय झालं 1998 2 बाइटनी डिक्रीमेंट झाला. नंतर i झाला 5, मग हे लूप फॉल्स, 5 इज लेस दॅन 5 फॉल्स, लूपच्या बाहेर आलो आणि आपला array काय झाला रिव्हर्स प्रिंट झाला युजिंग पॉइंटर. ओके, व्यवस्थित प्रोग्राम लिहून काढा आणि जे आपले array चे रिमेनिंग प्रोग्राम्स आहेत ते युजिंग पॉइंटरनी करा आणि मला सेंड करा. जर कोणाला काही डाऊट असेल तर तो पण लगेच ग्रुप वरती मेसेज करा.